विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑप्शनल मराठीची जी पहिली अभ्यासपत्रिका आहे त्या अभ्यासपत्रिकेचे नाव आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला. या अभ्यासपत्रिकेला आपण बऱ्याच दिवसापासून ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आपण प्रारंभ केलेला आहे. या अभ्यासपत्रिकेचा आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या कथेचा आपण विचार केलेला आहे. त्या कथेचं नाव आहे अतिथी देवो भव. या कथेचे लेखक वामन चोरगडे आहेत. या कथेचा आपण मागच्या तासाला विचार केलेला आहे आणि कालच्या 1-2 तासापासून आपण दुसऱ्या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. त्या कथेचे नाव आहे मोत्याचे पीक आणि या कथेचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. या कथेचाही आपण कथेचा आणि लेखकाचा आपण परिचय पाहिलेला आहे. आज आपण प्रत्यक्ष या या आपल्या प्रत्यक्ष कथेला आपण सुरुवात करत आहोत. त्या कथेचं नाव आहे मोत्याचे पीक. मागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे आपल्याला इतर पिकं माहीत आहेत शेतीतले, पण मोत्याचं पीक माहीत नाही. कारण ज्या काही पंचधातू आहेत, सोने, चांदी, माणिक, मोती, हिरे, या पंचधातूपैकी, कारण मोती एक धातू आहे, हा अतिशय मौल्यवान, महागडा, सर्वसामान्य माणसाला परवडणारा नाही. परंतु या ठिकाणी लेखकाने सांकेतिक, सूचक, प्रतिकात्मक भाषेमध्ये ही रूपकथा आहे मुलांना. कारण मोती हे रूपक वापरून त्यांनी कथा लिहिलेली आहे. कारण मोत्याचे पीक प्रत्यक्ष आपल्या शेतीमध्ये घेता येत नाही, परंतु समुद्रामध्ये जे काही पाणी आहे, समुद्रातल्या पाण्यामध्ये, सागरामध्ये जे काही शिंपले असतात, शिंपल्यामध्ये पाणी जाऊन मोती तयार होतात मुलांनो. आणि शिंपले ते अवजाराच्या सहाय्याने कट करतात, कापतात. ते कापत नाही आणि त्यात आतमध्ये मोती असतो. सोन्या चांदीच्या दुकानात जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला मोत्याचे दागिने, मोत्याची कुंडल, मोत्याची नथ, गळ्यातला आहार, हे अशा प्रकारची वस्तू, दागिने मोत्यापासून तयार होतात, मिळतात. खूप मोठा व्यापार आहे मुलांना. कारण हिऱ्याचे व्यापारी, मोत्याचे व्यापारी, सोन्याचे व्यापारी, चांदीचे व्यापारी हे जे असतात त्यापैकी एक मोती आहे मुलांना. तर मोत्याचे पीक या कथेचा आपण विचार करत आहोत. यामध्ये पहिला मुद्दा आहे पाणबुड्यांची जमिनीवर पाऊस न पाडण्याची वरुण देवतेस विनंती. कारण पावसाला आपण वरुण राजा म्हणतो मुलांना. वरुण राजा, वरुण म्हणजे निसर्ग, पाऊस पडणारा जो कोणी देव आहे, जो कोणी देवी आहे, त्यास वरुण राजा, वरुण देवी असं म्हणतात. मुद्दा क्रमांक 1, पाणबुड्यांची जमिनीवर पाऊस न पाडण्याची वरुण देवतेस विनंती. तर हे जे पाणबुडी आहेत, कोण आहेत, कुठले आहेत, पाणबुड्यांची नावं काय आहेत हे आपल्याला माहीत नाही. परंतु वि. स. खांडेकरांनी या कथेमध्ये पाणबुडी हा शब्द नोंदवलेला आहे, उल्लेख केलेला आहे, निर्देश केलेला आहे. पाणबुडी म्हणजे पाण्यामध्ये जे काही पाणबुडी आहे, पाणबुडी हाकलणारे, पाणबुडी वाहून येणारे, सतत समुद्रामध्ये पाणबुडीच्या माध्यमातून प्रवास करणारे ते पाणबुडी चालणार. आणि पाणबुडी आपण सर्वांनी पाहिलेली आहे, चित्रपटातून, पुस्तकातून. जे नाव असते ना त्याला पाणबुडी म्हणतात नाव.
पाण्यामध्ये जे काही पाण्यावर तरंगतं त्याला पाणबुडी म्हणतात. आता आपण सर्व समुद्र पाहिलेला आहे. हे जे मोती आहेत आपल्या नदीमध्ये मोती तयार होत आहेत मुलांना. अथांग अशा समुद्रामध्ये, महासमुद्रामध्ये या मोती शिंपल्यामध्ये तयार होतात. कारण ही एक संपत्तीच आहे, नैसर्गिक संपत्ती आहे मुलांना. जसं सोनं चांदी ही नैसर्गिक संपत्ती आहे, तसं मोतीसुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आणि ही इथं तिथं कुठे मिळत नाही, फक्त समुद्रामध्ये. त्या हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अशा ठिकाणी मोती मिळतात. आणि या समुद्रामध्ये रेलचाल करणारे फक्त पाणबुडी आहेत. आणि समुद्रामध्ये जर पाऊस असेल तरच मोती तयार होतात. आणि या पाणबुड्यांनी असा विचार केला की पाऊस दरवर्षी नेहमी सदैव सतत नित्यनूतन निरंतर फक्त जमिनीवरच पडतो. आणि जमिनीवर पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये भात, इतर जी काही पिकं आहेत ती पिकं फक्त पिकच येतात. कारण समुद्राच्या कडेला, समुद्राच्या काठानं, समुद्राच्या बाजूला भातांची शेती घेतली जाते. जो भात आहे, जो साळ आहे, ते पावसामुळे साळ चांगली येते, तांदूळ मोठा मोठा तयार होतो. आणि अधिकचा पाऊस जर आला ती साळ खराब होऊन जाते. कारण कोणतंही पीक जास्त प्रमाणात त्याचा पाऊस जर भेटला, पाऊस जर झाला, अति पाऊस झाला, ते खराब नासून जातं. मग ही पाणबुडी जी पाऊस पाडणारी जी काही वरुण देवता आहे, कोण आहे माहीत नाही आपल्याला, पण इथं वि. खांडेकरांनी प्रतीक वापरलेलं आहे, पाणबुडी आणि वरुण देवता. वरुण देवतेला कोणी, तुम्ही पाहिले नाही, मी पाहिले आणि कोणी पाहिलेलं नाही. कारण पाऊस हा कोणा देवतेच्या सांगण्यावरून, आदेशावरून पाऊस पडत नाही. तर निसर्गामध्ये एक चक्र आहे, त्या जलचक्र आहे. त्या जलचक्राच्या बाष्पीभवनातून समुद्रामध्ये जी काही क्रिया तयार, आकाशामध्ये जी काही क्रिया तयार होती, बाष्पीभवन नावाची क्रिया, त्यातून पाऊस पडतो मुलांना. परंतु या ठिकाणी वि. खांडेकरांनी वरुण देवता आणि पाणबुडे हे प्रतीक वापरलेलं आहे, रूपक वापरलेलं आहे. ही कथा मुळात रूपकथा आहे मुलांना, रूपक वापरलेलं आहे. त्या रूपकातून काहीतरी विचार, संदेश, मूल्य, संस्कार व्यक्त होतो. कारण रूपक हे असं उगीच नसतं. रूपक मुलांना, रूपकामध्ये अनेक अर्थ व्यक्त होतात. तसं पाणबुड्यांनी वरुण देवते सांगितलेलं विनंती केलेली आहे, हे वरुण देवते, तू जे पाऊस पाडतेस, पाऊस जमिनीवर पाडतेस, डोंगरावर पाडतेस, जंगलावर पाडतेस, काय उपयोग आहे? त्यातून काय निष्पन्न होतं? फक्त धान्याचं पीक येतं, ते पीक सगळं नासका आहे, कुजून जातं, खराब होऊन जातं, जमिनीने सडत राहतं, त्याचा काही उपयोग नाही. भात कोण खातं? कोणीच खात नाही. किती लोक खातात भात? असं पाणबुड्याचं वरुण देवतेला सांगणं आहे. परंतु जमिनीवर जगणारे, जमिनीवर भरणपोषण होणारे माणसं आहेत, प्राणी आहेत, सगळे मनुष्य, प्राणी, सगळे काही जीवजंतू, जलज, सगळे काही, सर्व जीवजंतू, सजीव माणसं या जमिनीवरच जगतात. जमिनीत जे काही उगवतं त्या उगवण्यावर या सर्व सजीव लोकांची गुजराण होते, वाढ होते, संगोपन होते. त्यांना द्रव्य मिळतं, ऊर्जा मिळते, अन्न मिळतं, सगळं काही मिळतं, सगळं काही. कारण आकाशातून पाऊस पडल्यानंतरच या जमिनीमध्ये उगवण क्षमता, सृजनशीलता निर्माण होते. आणि या धर्तीवर
या पृथ्वीवर नवा जन्म होतो मुलांनो. आणि या नव्या जन्मावर अवलंबून सगळे काही माणूस आहेत, प्राणी आहेत, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, सगळं काही या जमिनीवरल्या पावसावर पडणाऱ्या त्यावर अवलंबून आहेत. आणि ही पाणबुडी म्हणतात, हे वरून देवते तू जमिनीवर पाऊस कधी पडतो मुलांनो? आता पुढे येईल तो घटक. मग ही पाणबुडी म्हणतात जमिनीवर पाऊस न पाडण्याची वरून देवतेस विनंती करतात. जमिनीवरला पाऊस काहीच कामाचा नाही. कारण तोच पाऊस तू जर समुद्रावर जर पाडला, कारण समुद्रामध्ये पाणी साठून राहील, त्याचा जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती संपत्ती निर्माण होण्यासाठी त्याची मदत होईल आणि आमचा उदरनिर्वाह सुद्धा भागेल. आणि ही जी देणगी आहे ही देणगी फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून दुसरा मुद्दा आहे मृगाचा मगाचा हस्ताचा पाऊस हा क्षणभंगूर आहे. पाऊस दरवर्षी जे वर्षाचे 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, 4-4 महिन्याचे ऋतू आहेत मुलांना. तसं पावसाचे सुद्धा ऋतू आहेत. जसं आपण जानेवारी, फेब्रुवारी इंग्रजी महिने आहेत, तसं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असे मराठी महिने आहेत. तेव्हा पावसाचे सुद्धा ऋतू आहेत. नक्षत्र म्हणतात, नक्षत्र आहेत मुलांना, नक्षत्र. तसं इंग्रजी महिने 12 आहेत, मराठी महिने 12 आहेत, नक्षत्रसुद्धा 12 आहेत. तुमच्या घरी जर कोणी ज्येष्ठ व्यक्ती जर असतील तर त्यांना विचारा नक्षत्र किती आहेत बाबा. ते बाबा सांगतील तुम्हाला, आजोबा सांगतील नक्षत्र किती आहेत. 12 आहेत. आणि कोणकोणती आहेत ते सुद्धा सांगतील, नावाने क्रमाने सांगतील. जानेवारी, फेब्रुवारी, चैत्र, वैशाख जसं आहे तसं क्रमानं नक्षत्र सांगतील. आणि या नक्षत्रावरच शेतकऱ्यांची सगळी जडणघडण अवलंबून असते. कोणत्या नक्षत्रामध्ये कोणतं पीक घ्यावं, कधी पेरणी करावं, आणि कोणत्या नक्षत्रामध्ये कसा पाऊस पडतो याचा अंदाज शेतकरी वर्ग बांधतो. तसं दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडतो आणि मग पेरणी सुरुवात होते मुलांना. आणि पाऊस मृग नक्षत्रावर जर पडला तर शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळतं. हा निसर्गाचा नियम आहे. कधी मृग नक्षत्रात पाऊस पडतो, कधी मघामध्ये पाऊस पडतो. मघा एक ग्रामीण भागात म्हण आहे मुलांना, पाऊस मघामध्ये जास्त पडतो. मृग नक्षत्रात पाऊस पडला की मिरगाची पेरणी म्हणतात. मिरगाची पेरणी चांगली असते, कारण वेळेवर पाऊस पडतो आणि पेरण्या व्यवस्थित होतात. मग पुढच्या प्रक्रियेला काही अवघड जात नाही. कारण पाऊस पडल्याशिवाय तर मिरगाची पेरणी होत नाही. मृग नक्षत्र, शुद्ध भाषेत मृग नक्षत्र आणि बोली भाषेमध्ये मिरुग म्हणतात. मिरगाचा पाऊस. मिरगाच्या अगोदर रोहिण्या असतात मुलांना, रोहिण्या, भरण्या. कोणी रोहिण्यामध्ये पेरण्या करतात, कोणी मृग नक्षत्र करतात. पाऊस पडण्यावर अवलंबून. मृगाचा पाऊस, मघाचा पाऊस आणि हस्ताचा पाऊस पाणबुडी म्हणतात हे काय कामाचं, सगळं काही क्षणभंगूर आहे. याचा काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. आणि सगळं हा जो पाऊस आहे सगळं नुकसान करणार आहे, नासाडी करणार आहे, सगळं वाहून घेऊन जाणार आहे. पूर आहे, नद्या, नाल्या, ओढे सगळं काही भरून जाणार, नुकसान करणारा पाऊस आहे. हा पाऊस काही कामाचा नाही. आणि या नक्षत्रातले जे काही पिकं आहे ही पिकं सुद्धा काही सगळे काही क्षणभंगूर आहेत, तात्कालिक आहेत. याला काय संपत्ती म्हणतात का? याला संपत्ती वगैरे काहीच म्हणत नाहीत. आणि यातून माणसाच्या गरजा सुद्धा भागत नाहीत. अशा प्रकारचा विचार पाणबुडी या कथेमध्ये, रूपक कथेमध्ये मांडतात. आणि ते म्हणतात या मृगाचा पाऊस, मघाचा पाऊस आणि हस्ताचा पाऊस पाडू नकोस. याचं तुला काहीच साध्य होणार नाही, काहीच साध्य होणार नाही.
तर तुला हे साध्य करायचं असेल, तू आमचाही विचार कर. दरवर्षी, दरवेळेस, प्रत्येक वर्षी तू मृगाचा, मगाचा, हस्ताचाच कसा काय विचार करतेस? आम्ही माणसं आहोत ना, आम्ही जीवजंतू आहोत, जीव आहे आमचाही, आमचा थोडा विचार कर. कारण ह्या वर्षी तू या महिन्यामध्ये पाऊस पाडू नकोस. तर पाणबुडी वरून देवतेस विनंती करतात, स्वातीचा पाऊस पडण्याची विनंती करतात. 3 क्रमांकाचा मुद्दा, स्वातीचा पाऊस पडण्याची विनंती. तू काय कर, स्वातीचा पाऊस पाड. दरवर्षी वर्षोनवर्ष तू मृगाचा, मघाचा, हस्ताचा पाऊस पडतेस. मुलांनो, आता याही महिन्यात कोणता तरी एक नक्षत्र आहे मुलांनो, मला सांगता येणार नाही, शेतकरी अधिक सांगू शकतात. पण आता कोणतं नक्षत्र आहे ते मी वाहन असतात, उंदराचं वाहन, हत्तीचं वाहन, घोड्याचं वाहन, बेडकाचं वाहन, त्या नक्षत्रामध्ये वाहनं असतात. मग बेडूक जे आहे, बेडकाचं वाहन असते. बेडूक कशात असते? पाण्यात असते, पाऊस जास्त फक्त. घोडा असे तो घोडा हिदळत तो पळून जातो, तसं पाऊस सुद्धा तसा आहे. हत्तीचं वाहन म्हणलं की हत्ती हा सावकाश चालतो, मग पाऊस भरपूर त्यामुळे पाऊस भरपूर पडतो त्या क्षेत्रामध्ये. असं लोकांचा एक अंदाज आहे मुलांना, हवामानशास्त्राचा अंदाज, शेतीचा अंदाज वगैरे वगैरे. त्यामुळे स्वातीचा पाऊस पडण्याची विनंती करतात. स्वातीचा पाऊस म्हणजे समुद्रामधला पाऊस, समुद्रामध्ये पाऊस पडण्याची विनंती करतात. आता तू काय कर, तू मृगाचा पाऊस, मगाचा पाऊस, हस्ताचा पाऊस अजिबात जमिनीवर पाडू नकोस. तू आता आमचाच थोडा विचार कर, कारण आमचं पोट, आमची उदरनिर्वाह सगळी समुद्रावर अवलंबून आहे. आम्ही पाणबुड्या घेऊन जे फिरतो, पूर्ण समुद्राला जे फेरफटका मारतो, पाणी जर असेल समुद्रामध्ये तरच आमची पाणबुडी चालू शकते, तरच आमची नाव चालू शकते. आणि आता पाणी जर नसेल तर आमची पाणबुडी चालू शकणार नाही. पाण्यावरच आमची पाणबुडी अवलंबून आहे, पाणबुडीवर आम्ही अवलंबून आहोत. त्यामुळे काय करतो, यावर्षी मृगाचा पाऊस, मगाचा पाऊस, हस्ताचा पाऊस पाडू नकोस. वरून देवतेने विनंती मान्य केली. आणि खरंच त्या वर्षी वरून देवतेने पाऊस इतरत्र कुठंच पाडलेला आहे, फक्त समुद्रावरच पाऊस पडला. फक्त समुद्रच, इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला, समुद्र काठोकाठ भरून डोलत होता, उसळ्या मारत होता, खिदळत होता. त्यामुळे पाणबुड्याची विनंती वरून देवतेने मान्य केली आणि फक्त समुद्रावरच पाऊस पडला. ज्यांचा उदरनिर्वाह, ज्यांचं पोट शेतीवर अवलंबून, भारत हा कृषीप्रधान देश आहे. 70-75% लोकांचा व्यवसाय हा शेतीवर अवलंबून आहे. शेती करतात, कोणी शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरं, म्हशी वगैरे वगैरे, कोंबड्या, माणसं, सगळं काही जीवन शेतीवर अवलंबून. आणि दरवर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडतो, मघाचा, हस्ताचा पाऊस पडतो, पाऊसच पडत नाही. सगळा शेतकरी वर्ग हवालदिल झालेला होता. कशामुळे? वरुण राजाची अवकृपा झालेली आहे. दुर्लक्ष कशामुळे वरुण राजा केलेला आहे, काही वरुण देवता केली, काही कळत नाही. आणि आता पाणबुड्यांची विनंती वरुण देवतेस मान्य केलेली आहे, ती ऐकलेली आहे. इतका पाऊस पडला समुद्रामध्ये स्वातीचा, इतका पाऊस पडला, बस समुद्राचं जे क्षेत्र जे आहे, समुद्राच्या क्षेत्राशिवाय दुसरं कुठंच पाऊस पडला नाही. मजूर वर्ग, शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग, सगळेच वर्ग चिंतेमध्ये पडले. यावर्षी अवर्षण, दुष्काळ, आता आपल्याला अन्न खाय मिळणार नाही, प्राण्याला, जनावरांना चारा नाही,
सगळे अन्नाविना भुके कंगाल होऊन गेले. उपोषण कुपोषण सुरू झालं मुलांना. अन्न आहे तर सर्व काही आहे. अन्न म्हणजे आपल्या जगण्याचं बल आहे, जगण्याची ऊर्जा आहे. आणि ते कुठं पिकतं? शेतात पिकतं. शेती कशावर अवलंबून आहे? पाण्यावर अवलंबून आहे. आणि आपला पाऊस तसा लहरी स्वरूपाचा आहे, वेळी अवेळी अनिश्चित स्वरूपाचा मान्सून आहे. मान्सूनचा पाऊस येतो मुलांना. आणि मान्सूनने वरुण राजाची, आता वरुण देवतेची अवकृपा झालेली आहे. काय बदल झाला, काय चमत्कार झाला, काही कधी कधी बरेच असे दुष्काळ आले आहेत मुलांना. बरेच दुष्काळ आलेले आहेत. असं कधी कधी होतं. 72 मध्ये खूप प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. एक 5-7 वर्षापासून आपल्या इथे दुष्काळ पडला होता. पण 72 इतका प्रखर दुष्काळ होता मुलांना. 72ला प्रचंड प्रखर दुष्काळ होता. आणि लोक सुद्धा झाडपाले खाऊन जगत होती. झाडाला पाला सुद्धा मिळत नव्हता मुलांना. चारा तर लांबच, पाऊस तर लांबच. इतका कोरडा शुष्क दुष्काळ 72 मध्ये पडलेला होता. त्याच काळामध्ये रस्ते, रोड, नाले सगळे काही झालेले आहेत. आता जी काही नक्षत्र आहेत, शेतकरी माणसं, शेतकरी लोक मृग नक्षत्राची वाट पाहतात. वर डोळे आकाशाकडे लावून पाहतात. आकाशामध्ये वातावरण कसे तयार झालेलं आहे, ढग तयार झालेत का, पाऊस येईल का, येऊ शकतो का, अशा प्रकारचे वेगळे अंदाज बांधायला गेले. मृग नक्षत्र गेला, कारण महत्वाचं नक्षत्र शेतकऱ्यांचं मृग नक्षत्रच आहे. जूनच्या 15-20 तारखेपर्यंत पाऊस पडतो आणि पेरण्या होतात. आणि मृग नक्षत्र कोरडं गेलेलं आहे, कोरं करकरीत. एक थेंब सुद्धा पडलेला नाही. जे काही पाऊस पडत होता समुद्रातच पाऊस पडत होता. मृग नक्षत्र गेलं, वाट पाहिले यात्र नक्षत्रात पाऊस पडेल. लोक पंचांग पाहू लागले, चर्चा करू लागले. काय बिघडलं आपलं, काय चुकलं आपलं, अशा प्रकारचे तर्क अनुमान लोक मांडू लागले. त्यानंतर मग मघा नक्षत्र आलं. मघा नक्षत्रा संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये लोक बोलतात, म्हणतात, एक विचार आहे, मघा चुलीपुढे हागा. बघा, मघा नक्षत्रामध्ये पाऊस किती मोठ्या प्रमाणामध्ये पडतो कल्पना करा. मघा चुलीपुढे हागा. इतका पाऊस पडतो, धो मुसळधार पाऊस, रात्रंदिवस सरीवर सरी येतात मुलांना. इतका बाहेर टॉयलेटला सुद्धा, शौचालयाला सुद्धा, संडासला सुद्धा जाता येत नाही. इतकी बिकट परिस्थिती होऊन जाते मुलांना. आता सध्याचे नक्षत्र कसे आहेत फक्त एक 4-2 वर्षामध्ये, याच वर्षी खूप पाऊस आहे मुलांना. असता पाऊस म्हणजे असं वजन करूनच पाऊस असतो. आणि अशा पद्धतीने आता मृग नक्षत्र गेलं, मघा गेला, हस्ताचा पाऊस सुद्धा गेला मुलांना. बस लोकांना अपेक्षा होती, ठीक आहे, मृग नक्षत्रात जर पेरण्या झाल्या तर पिकं चांगली येतात, व्यवस्थित येतात, खरीप पिकाची पिकं चांगली येतात, उत्पादन सुद्धा वाढतं. मघाचं तर काहीच नाही. नंतर मग हस्ताचं तर काहीतरी येईल. आपल्याला नाही मिळालं, जनावर तर जगतील, चारा तर होईल, अशा प्रकारची अपेक्षा लोकांच्या मनामध्ये होती. हे सर्वच नक्षत्र, पावसाचे नक्षत्र 3 आहेत मुलांना. मृग नक्षत्र, मघा नक्षत्र आणि हस्त नक्षत्र, हे 3च पावसाचे नक्षत्र आहेत. आणि या नक्षत्रामध्ये जर पाऊस पडला, पेरणी झाली, तर काहीतरी कसं तरी पीक येतं. आणि ही नक्षत्र ओलांडल्यानंतर काही येत नाही मुलांना. पाऊस जर पडला तर फक्त पाण्याचा प्रश्न सुटतो आणि तर काही सुटतो. तर पूर्ण नक्षत्र गेले. माणसं, जनावरं अन्न करून विहुळत आहेत. शेतात जर पाऊस जर पडला तर पेरणी करता येते. पेरलं तरच उगवतं, उगवलं तरच धान्य मिळतं. बरं, एकावर एक सगळी साखळी आहे मुलांना. साखळीशिवाय काही तयार होऊ शकत नाही. आणि ही साखळी पूर्णपणे कापली गेलेली आहे. त्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे मुलांना. आणि सगळं माणसामध्ये
चिंता निर्माण झालेली आहे, प्रश्न आव्हान तयार झालेलं आहे. काय करावं, कसं जगावं, धान्य कुठून आणावं, जनावराला काय चारा कसा घालावा वगैरे वगैरे अशा प्रकारचे अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. तर या पाठामध्ये दोनच घटक महत्त्वाचे मुलांनो, पाणबुडी आणि वरुण देवता आणि मृगाचा पाऊस, मघाचा पाऊस, हस्ताचा पाऊस, स्वातीचा पाऊस. स्वातीचा पाऊस 2-3 घटक महत्त्वाचे आहेत. 6 क्रमाचा म्हणजे स्वातीच्या पावसाचा वर्षाव. सगळीकडे एकच चर्चा, स्वातीचा पाऊस, स्वातीच्या पावसाचा वर्षाव. आणि तोही स्वातीचा पाऊस समुद्र सोडून एक थेंब सुद्धा पडलेला नाही. एक थेंब सुद्धा, एक थेंब सुद्धा, औषधाला सुद्धा एक थेंब पडलेला नाही. हे अशा प्रकारचं जाणून बुजूनचं संकट. पण ह्या गोष्टी प्रत्यक्षात काही शक्य नाहीत मुलांनो. पाणबुडी कोण, वरुण देवता कोण, हा ना, पाणबुडी विनंती काय करतात, वरुण देवता विनंती काय मान्य करते, या गोष्टी अस्तित्वात नाहीत, या खऱ्या नाहीत. हे सगळं रूपक लेखकांनी तयार केलेलं आहे. प्रत्यक्ष वास्तवामध्ये या गोष्टी शक्य नाहीत. ही रूपकात्मक कथा आहे. या माध्यमातून विचार, संदेश देण्याचं काम. भूक किती महत्वाची आहे हे सांगितलेलं मुलांना. भूक आणि दुःख. माणसाला जेव्हा भूक लागते तेव्हा अन्न, धान्य, शेती सगळं काय आठवतं मुलांना. आणि भूक लागल्याशिवाय, उपासमार झाल्याशिवाय आपल्याला दुःखही कळणार नाही मुलांना. जोपर्यंत आपल्याला खायला मिळणार नाही तोपर्यंत दुःख काय करणार, काहीच करणार नाही. सगळ्या गोष्टी जर आपल्याला वेळेवर जर मिळत गेल्या तर आपल्याला त्या मिळणाऱ्या गोष्टी जाणीव, मिळणाऱ्या गोष्टीचं महत्त्व आपलं असणार नाही. म्हणून ही जी कथा आहे, भूक आणि दुःख याची आठवण करून देणारी कथा आहे. याची सुद्धा जाणीव विद्यार्थ्यांना असली पाहिजे, माणसाला असली पाहिजे. आपण जे जगतो ते कशावर जगतो, कोणाच्या आधारावर जगतो, आपला ऊर्जा कशावर मिळते, ते कुठून मिळते ऊर्जा, या गोष्टी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तर स्वातीचा पाऊस इतका झाला, स्वातीच्या पावसाने पाणबुड्यास आनंद. स्वातीच्या पावसामुळे पाणबुडी आनंदी झालेले आहेत. पाणबुडी खद 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 हसत आहेत, आनंदाचा जल्लोष करत आहेत. पाणबुडी कोण आहेत माहीत नाही मुलांना आपल्याला. फक्त पाणबुडी हा शब्द या ठिकाणी नोंदवलेला आहे. पाणबुड्याचा आणि माणसाचा काही संबंध नाही. कारण ती माणसं जर असली असती, पाणबुडी सजीव जर असले असते, कारण ठीक आहे त्याचा समुद्रामध्ये पाणबुड्याचा व्यवसाय आहे, परंतु ते पाणबुडी मोती पिकवण्याचा व्यवसाय करतात, मोत्याच्या पिकाचा व्यवसाय करतात, मोत्याच्या पिकाचा धंदा करतात. परंतु मोती खाऊन जगता येत नाही. मोतीवर उदरनिर्वाह भागवता येतो का? मोतीवर उदरनिर्वाह भागत नाही, भागवता येत नाही. पैसे मिळतात पण ते मोती कोण घेणार आहे? इकडे शेती जर समजा पूर्ण वाळवण होत असेल, शेतीचं वाळवण झालं असेल, शेती पेरली गेली नसेल, शेतीची उगवण झाली नसेल, कुठला पैसा येणार? कोण घेणार आहे मोती? घेणार आहे कोणी? 6 महिने दुष्काळ आपण सहन करू शकतो, वर्षभर आपण दुष्काळ सहन करू शकतो. पूर्ण वर्ष जर असा कोरडं करकरीत आणि रखरख जर गेली असेल तर ते मोती कोणी घेणार आहेत का? नाही घेणार. कारण माणूस जर असला असता तर अशा प्रकारची विनंती, प्रार्थना वरुण देवतेला केली नसती मुलांनो. कारण हे पाणबुडी माणूस नाहीत, पण माणसासारखं वागतात, माणसासारखं वागतात. आणि माणूस माणसावर मात करण्याचा प्रयत्न करतो का? करत नाही.
कारण हे पाणबुडी पिशाच आहेत मुलांना. पाणबुडी कोण आहेत? पिशाच. पिशाच म्हणजे भूत आहेत. सजीव नाही, निर्जीव आहेत. त्यामुळेच पूर्ण सजीव सृष्टी नष्ट झाली तरी हरकत नाही, पण आमची जो काही मोत्याचा पिकाचा जो व्यवसाय आहे तो भरभराट झाली पाहिजे. पाऊस फक्त समुद्रावरच पडला पाहिजे. आणि अशा प्रकारचा आनंद जल्लोष साजरे करणारे फक्त हे निर्जीव अस्थि पंजर आहेत, भूत आहेत, भूत पिशाच आहेत. त्यामुळे खूप आनंद झालेला आहे. आता समुद्राला भरती ओटी येते तेव्हा मात्र शिंपल्याचं भरती ओटी आल्यानंतर मग शिंपले जमा करतात, गोळा करतात. आणि जसं आपली रास असते आपली सोयाबीनची, ज्वारीची, तसं एकत्र गोळा करतात आणि साधनाच्या सहाय्याने कात्रीच्या मदतीने ते शिंपले कट करतात, मधले मोती बाहेर काढतात. त्या मोतीवर प्रक्रिया केली जाते. मग मार्केटमध्ये मोती येतात. खूप महागडे मोती असतात मुलांना. मी तर पाहिलेले नाही, तुम्ही पाहिलात का माहीत नाही. मोती आहेत मार्केटमध्ये. मोत्याची अंगठी असते, मोत्याचे सगळे काही आहार, हे आपलं अलंकार असतात, दागिने असतात मोत्याचे. आता इतकं मोत्याचं पीक उत्पादन झालेलं आहे की प्रचंड मोठा आनंद झालेला आहे. कोणाला? पाणबुड्याला. पाणबुड्यांची तहान भूक हरवून गेलेली आहे. पाणबुडी पहा, तहान भूक हरवलेली आहे. कारण ते पाणबुडी मुळात जिवंत नाहीत, हयात नाहीत. हरवण्याचा प्रश्न येत नाही. ते सजीव राहिले असते, जिवंत असले असते तर त्यांना तहान लागली असती, भूक लागली असती. तर माणसाची तहान भूक ही पाणी पिऊन भागते, अन्न खाऊन भागते, जेवण करावं लागतं. जेवण सगळं काही शेतातल्या धान्यापासून तयार होत असतं जेवण. त्यांना ती गरज नाही. त्यांनी शाप दिला, विनंती केली वरून देताना, पाऊस पडू नकोस तू, सगळं काही नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे, ते काय दीर्घ टिकणारी वस्तू नाही. तर ठीक आहे, तर दीर्घ टिकणारी वस्तू मोती आहे. तर मोती खाऊन जगा ना. ते मोती पाहून, मोती काय खाण्यासारखी गोष्ट नाही, वापरावे लागतात. मोती शरीरावर अलंकार परिधान करावे लागतात आणि ते काही खाण्यासारखी वस्तू नाही, काहीच नाही. पाणबुड्याची तहान भूक हरवून गेलेली आहे. 9 क्रमांकाचा मुद्दा आहे, पाणबुडी म्हणजे पिशाच. मी आता सांगितलेलं आहे, ही पाणबुडी काही माणसं नाहीत, समाजातले घटक नाहीत, चालते बोलते पाणबुडी नाहीत, तर ते काय? पिशाच आहेत, भूत आहेत, बस. आता बाकीची जी कथा आहे आपण आता उद्या त्याला पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.